नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानधारावर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. यापूर्वी आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्याच्या चालू घडामोडीचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. तेही व्हिडिओ पहा, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने येणारे महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये तुमचे कव्हर होतील. छत्रपती संभाजीनगर GMCची भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुमची परीक्षा आलेली आहे. जर आपण नांदेड GMCमध्ये बघितलं तर मागील 6 महिन्याच्या जे काही चालू घडामोडी होते त्यावर प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपण ही चालू घडामोडीची सिरीज बनवत आहोत. आजच्या भागामध्ये आपण जून महिन्याच्या सर्व चालू घडामोडी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच हे जे PDF आहे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून दिलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी आपला, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये देशातलं पहिलं कृषी हॅकेथॉन जे आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, पुणे या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 72व्या मिस वर्ल्ड 2025चे विजेतेपदक कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे ओपल सुचेता चुवांगश्री यांनी थायलंड येथे झालेलं हे जे काही 72व्या मिस वर्ल्ड होतं 2025 आयोजित करण्यात आलं होतं थायलंड या ठिकाणी, त्याचं विजेतेपदक या ठिकाणी पटकावलेलं आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? ते योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर ओपेल सुचेता चुवांगश्री या थायलंड देशाच्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे? योग्य उत्तर आहे विश्वनाथ कार्तिकेयन हा जगातील पहिला कमी वयाचा जो काही व्यक्ती आहे तो ठरलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 10.84 लाख इलेक्ट्रॉनिक वाहन नोंदणीसह कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य हे आघाडीवर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे? ते योग्य उत्तर आहे एकूण 15 नर्सला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प जो आहे तो स्थापन केला जात आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 31 मे ते 13 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे 2 पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. एक तर डायरेक्ट युद्धाभ्यासाचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं आणि कोणत्या 2 देशांदरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर कालावधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की नोमॅडिक एलिफंट हा जो सैन्य अभ्यास आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. एकूण 2 ते 3 प्रकारे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे? ते योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिला AI सेज हा जो आहे स्थापन करण्यात येत आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये या घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचं या ठिकाणी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न तुम्हाला IMPमध्ये ठेवायचा आहे. जेवढे काही प्रश्न IMPमध्ये ठेवण्यास सांगत आहे एखाद्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, जेणेकरून परीक्षेला जाण्याच्या आधी तुमचं परत एकदा रिव्हिजन त्यावर पडेल. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ते योग्य उत्तर आहे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी 2026चं हे जे काही लिफ्टिंगचं आयोजन आहे ते करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे उद्घाटन
कोठे करण्यात आले तर ब्राझील या देशामध्ये ब्रिक्स संसदीय फोरमचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2025ची ब्रिक्सची बैठक ही ब्राझील या ठिकाणी झालेली पण आपल्याला पाहायला मिळते. तोही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले? तर गोवा हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं 100% साक्षर असलेलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CIIच्या 2025-26 अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे राजीव मेमनी यांची 2025 व 2026 या वर्षासाठी अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी. त्यानंतर बघा प्रश्न आपला पुढचा असणार आहे, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर दीव हा पहिला जिल्हा बनलेला आहे की जिथं संपूर्णपणे सौर ऊर्जेवर वीज निर्मिती केली जात आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदक तालिकेमध्ये कितवे स्थान पटकावले? तर दुसरं स्थान या ठिकाणी पदक तालिकेमध्ये पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे TCA श्रीनिवास राघवन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2025मध्ये हे जे काही पुस्तक आहे प्रकाशित झालेलं आहे. लेखक आहे TCA श्रीनिवास राघवन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 2025मध्ये जेवढे काही महत्त्वाची पुस्तके या ठिकाणी प्रसिद्ध झालीत ती पुस्तके आणि त्यांचे लेखक तुम्हाला पाठ करून जायचं आहे जाण्याच्या अगोदर. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेख नासिर अल नवेस यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर 1 जून रोजी ग्लोबल डे फॉर पॅरेंट्स हा दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, दिल्लीतील फिनलंड दूतावासाने कोणत्या ठिकाणी मानद दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर अहमदाबाद या ठिकाणी मानद दूतावास या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय फिनलंडच्या दूतावासाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? ते योग्य उत्तर आहे ॲनेलेना बियरबॉक यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा असणार आहे आपला, जागतिक सायकल दिन 2025ची थीम काय होती? तर हे थीम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. जर आपण पाहिलं तर जागतिक सायकल दिन 2025ची थीम ही सायकलिंग फॉर सस्टेनेबल फ्युचरसाठी या ठिकाणी ही जी थीम आहे 2025ची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते? तर युक्रेनने हे जे काही ऑपरेशन स्पायडर वेब आहे हे सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येतो? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हा जो काही खीर भवानी नावाचा मेळा आहे हा आयोजित करण्यात येतो दरवर्षी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? तर 2025 ते 2028 या कालावधीसाठी या ठिकाणी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. IMPमध्ये प्रश्न ठेवायचा, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारताचे पहिले ध्रुवीय अनुसंधान पोत कोणत्या देशाच्या कंपनीसोबत मिळून निर्माण करण्यात आले? तर नॉर्वे देशाच्या कंपनीसोबत या ठिकाणी मिळून हे जे काही युद्धपोत आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, कोणत्या देशाचा प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड 2025 सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आला आहे? तर स्पेन देशाचा हा जो काही स्पेन देशाच्या या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. सेरेना विल्यम्स यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. सेरेना विल्यम्स हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं जरी प्रश्न विचारण्यात आला तर
टेनिस या खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे? तर योग्य उत्तर आहे 1 मार्च 2027 पासून भारतामध्ये जातीनिहाय जनगणनेला या ठिकाणी सुरुवात होणार असल्याचं आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणते देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे? तर इंग्लंड देशाच्या या पुरस्काराने वर्ल्ड रेकॉर्ड एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही जी अपडेट आहे मित्रांनो जून 2025मध्ये आलेली अपडेट आहे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला IMPमध्ये ठेवायचं, याच्यावर पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँडचा रामसर स्थळाच्या यादीमध्ये या ठिकाणी समावेश झाला आहे? तर राजस्थान राज्यामध्ये ही स्थळे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न विचारला जाऊ शकतो, या ठिकाणी रामसर स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. IMPमध्ये हा प्रश्न तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, लडाख राजभाषा अधिनियमन 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? तर भोटी आणि पुर्गी या 2 भाषांना या ठिकाणी लडाखने एक ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा असणार आहे, अल्पसंख्याक मंत्रालय कोणते पोर्टल लॉन्च करणार आहे? तर उमेद नावाचं पोर्टल जे आहे ते अल्पसंख्याक मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन योजनेची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर महाराष्ट्रामध्ये हा जो काही आहे सर्वाधिक लांब रुंदीचा बोगदा महाराष्ट्रामध्ये उभारण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, WTOचा मत्स्यपालन सबसिडी करार स्वीकारणारा 101वा देश कोणता ठरला आहे? तर नायजेरिया. निकाराग्वा हा जो देश आहे हा 101व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडून मत्स्यपालन सबसिडी करार या ठिकाणी मिळणार आहे किंवा स्वीकारलेला हा देश ठरलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर कॅनडा या देशामध्ये याचं आयोजन जे आहे करण्यात आलं आहे. बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आज ऑगस्टमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहोत. जर आपण आजच्या डेटमध्ये पाहिलं तर कॅनडामध्ये जी काही G7ची बैठक होती ही संपन्न झालेली आहे. याच्यासाठी कॅनडाने भारताला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये हे अभयारण्य स्थापन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. IMPमध्ये जरी ठेवला हा प्रश्न तरी पण चालेल. अभयारण्यावर बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये 2025 जे काही महिलांचं हॉकी स्पर्धा होणार आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात आली आहे? तर कर्नाटक राज्य सरकारद्वारा ही जी काही कुसुम सी योजना आहे ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमकडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे? तर हिमाचल प्रदेश राज्याने या ठिकाणी सीमा जे काही पर्यटन उपक्रम आहे तो सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर T रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या विधानसभेने नॅशनल विधान ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे? तर पुदुचेरी या राज्याच्या विधानसभेने नॅशनल विधान ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, कोणत्या राज्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आलं आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या राज्यात 800 वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले? ते योग्य उत्तर आहे तमिळनाडू राज्यामध्ये 800 वर्ष जुनं जे आहे ते पांड्य काळातील शिवकालीन मंदिर या ठिकाणी सापडलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर तमिळनाडू राज्यामधील. IMP मध्ये ठेवला प्रश्न हा तरी पण चालेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, भारताचा पहिला वेस्ट रिसायकलिंग पार्क कुठे होत आहे? ते योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन कधी साजरा केला? तर 10 जूनला हा जो काही दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्राकडून. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, विक्रम लॉक कनाल सोलर योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर बिहार राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात येते? तर जिनिव्हा या ठिकाणी करण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी कामगार संघटनेचं मुख्यालय पण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तो पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, राजर्षी शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ते योग्य उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल यांना 2025चा जो काही राजर्षी शाहू महाराज पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनलं आहे? तर बेंगलोर शहराला भारताची बिबट्याची राजधानी म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे. बेंगलोर या ठिकाणी सर्वाधिक जास्त बिबटे असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, विद्युत वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? तर केरळ राज्याने हा जो कार्यक्रम आहे विद्युत वनीकरण नावाचा सुरू केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, पोया उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात येतो? तर श्रीलंकेमध्ये हा जो उत्सव आहे साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सीएम जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आसाम राज्याकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 12 जूनला हा जो काही जागतिक बालकामगार दिन आहे तो साजरा करण्यात येत असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, बंगळुरू शहर भारताची कोणत्या प्राण्याची राजधानी बनलेलं आहे? ते योग्य उत्तर आहे बिबट्याची या ठिकाणी राजधानी बनलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा पण प्रश्न तुम्ही IMP मध्ये ठेवू शकता, परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणता देश 2026 फिफा विश्वचषकसाठी पात्र ठरला आहे? ते योग्य उत्तर आहे ब्राझील हा देश 2026ची जी काही फिफा विश्वचषक स्पर्धा होणार आहे तर त्याच्यासाठी पात्र ठरलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा कोणत्या ठिकाणी अपघात झाला? ते योग्य उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी अपघात झालेला पाहायला मिळतं. मग आता याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये डेट विचारली जाऊ शकते की कोणत्या तारखेला हा जो विमान दुर्घटना आहे ती झालेली होती, याच्यामध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेले होते ते पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. जो एक व्यक्ती याच्यामध्ये वाचलेला आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्याचं वय असेल, त्याचं तो कोणत्या राज्यामधून होता हे विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये तुम्हाला. याच्यासाठी अहमदाबादमध्ये हा जो काही दुर्घटना झाली होती त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो आपल्या ज्ञानधारा या जुन्या चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी तुम्हाला. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा पण व्हिडिओ पहा परीक्षेमध्ये. याच्यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न जरी विचारला गेला, अहमदाबादची काही विमान दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेवरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर 100% तो तुम्हाला सोडवता आलाच पाहिजे. ते सर्व प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 पार पडला आहे? तर योग्य उत्तर आहे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये हा जो टायगर क्लॉ संयुक्त युद्धाभ्यास आहे तो पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतं. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे व्हेरी IMP मध्ये ठेवला तरी पण चालेल. जे काही नांदेड GMCची परीक्षा झाली होती, नांदेड GMC परीक्षा झाली होती, या परीक्षेमध्ये 2 ते 3 पेपरमध्ये हा जो प्रश्न आहे तुम्हाला विचारला गेलेला होता. युद्धाभ्यासावर प्रश्न आहे, भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला हा युद्धाभ्यास आहे.
तर हा कोणत्या दोन देशामध्ये दरम्यान झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. तर लक्षात ठेवा, टायगर क्लॉ हा जो काही युद्धाभ्यास आहे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी आय एम पीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्रीनिवास मुकम्मला यांची नियुक्ती या ठिकाणी अमेरिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, जो फेनीला GIचा टॅग या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे, हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हे एक पेय आहे मित्रांनो, ज्याला GIचा टॅग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे जून 2025 मध्ये. लक्षात ठेवा, जून 2025 मध्ये याला GIचा टॅग मिळाला आहे. कोणत्या देशातील हे पेय आहे? तर गोवा या देशातील पेय असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण, भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे? तर योग्य उत्तर आहे टेक मी टू स्पेस या कंपनीने हा जो काही भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह आहे तो बनवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्ला खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचं नाव देण्यात आले? तर राजनाथ सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, भारताचा वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर जोधपूर या ठिकाणी भारतामधील जेवढे काही वंदे भारत ट्रेन आहे त्याचा मेंटेनन्स करण्याचा डेपो जो आहे तो या ठिकाणी जोधपूर ठिकाणी बनवण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. नंतर आपला प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ETLDHCM मिसाईल विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे DRDOने या मिसाईलचं या ठिकाणी विकसित केलेलं आहे, प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे, चाचणी यशस्वी या ठिकाणी ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ETLDHCM मिसाईल विकसित केले आहे? तर योग्य उत्तर आहे DRDO कडून हे विकसित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? योग्य उत्तर आहे यशस्वी सोळंकी त्यांचं नाव आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन कुठे होणार आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी 2025चं जे काही चौथं विश्व मराठी संमेलन आहे ते नाशिक या ठिकाणी आयोजित केलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन होणार आहे किंवा करण्यात येणार आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आलंय? तर योग्य उत्तर आहे लखनौ या शहराला. प्रश्न पुढचा असणार आहे आपला, DRDOने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ETLDHCM मिसाईल विकसित केला आहे? तर योग्य उत्तर आहे प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे? तर योग्य उत्तर आहे 22 जुलै रोजी. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकर देव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ते योग्य उत्तर आहे आसाम या राज्याचा. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जगातील जलतरण साक्षरता दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक जलतरण साक्षरता दिन जर बघितला आपण तर 15 जूनला दरवर्षी या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? ते योग्य उत्तर आहे राजस्थान या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर शिवेंद्रराजे भोसले यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती. जून 2025ची ही अपडेट आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतात कितवी जनगणना सुरू होणार आहे? तर योग्य उत्तर आहे 16वी जनगणना सुरू होणार आहे. मग 15वी जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर 2011 या वर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते. 16वी सुरू होणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले?
तर मेघालय हे राज्य प्रथम राज्य ठरलेलं आहे ज्या ठिकाणी आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक प्रमाणात वाटा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर योग्य उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2026 पासून. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्र अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे? तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे विमान दुर्घटनेचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, व्हिएतनाम ब्रिक्सचा कितवा सदस्य देश बनलाय? तर 10वा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रिक्समध्ये एकूण सदस्य देश किती आहेत? तर एकूण 10 सदस्य देश आहेत. त्यामध्ये मग स्थापना देश पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. स्थापना सदस्य देश परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर ते पण तुम्हाला बघून जायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2025च्या G7 परिषदेला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून कोणत्या देशाला या ठिकाणी बोलवण्यात आलंय? तर भारताला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं. याच्यासाठी नरेंद्र मोदी जे आहेत ते उपस्थित राहिले होते या बैठकीसाठी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या राज्याने महाॲग्री AI धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहे? तर महाराष्ट्र शासनाकडून किंवा महाराष्ट्र राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर भूपेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न पुढचा असणार आहे, ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे? जिला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे. तर सायप्रस या देशामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केले आहे? ते योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थाद्वारे आयोजित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे डिफेन्स सायबर एजन्सीद्वारे हा जो काही सायबर सुरक्षा अभ्यास आहे तो आयोजित करण्यात आला आहे. प्रश्न पुढचा असणार आहे, जलगंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने हे अभियान सुरू केलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणती पाणबुडी विरोधी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? तर योग्य उत्तर आहे INS अर्नाळा. ही जी काही पाणबुडी आहे ही भारतीय नौदलामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, दाखल झालेलं पाहायला मिळतं. एकूण या युद्धनौकेची लांबी जर पाहिली तर 77 मीटर एवढी लांबी असलेली आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? ते योग्य उत्तर आहे प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न पुढील आहे आपला, साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार 2025 कोणाला या ठिकाणी जाहीर झाला आहे? ते योग्य उत्तर आहे सुरेश सावंत, डॉक्टर सुरेश सावंत यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अलियावती लोंगमेकर यांची कोणत्या देशाचे भारताचा राजदूत म्हणून निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर कोरिया. पुढील प्रश्न आहे आपला, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या डीजीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे सत्यप्रकाश यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, युनायटेड नेशन 2026 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून या ठिकाणी युनायटेड नेशनने घोषित केलेलं आहे 2026 हे वर्ष. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणते राज्य मोबाईल आधारित वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले? तर बिहार हे राज्य या ठिकाणी मोबाईलद्वारे वोटिंग सेवा देणारं पहिलं राज्य भारतामधील ठरलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळे भारताने इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर योग्य उत्तर आहे ऑपरेशन सिंधू या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या देशाच्या विद्यापीठांचा सर्वाधिक समावेश झालेला आहे? तर अमेरिका देशाचा सर्वाधिक जास्त विद्यापीठांचा समावेश यामध्ये QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 जून रोजी जागतिक योग दिन दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. प्रश्न पुढचा आहे, गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी.
प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे? तर आदिवासी मंत्रालयाद्वारे हा जो काही भगवान बिरसा मुंडा पुरस्कार आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह कोणत्या देशाला निर्यात केले? तर योग्य उत्तर आहे गिनी या देशाला पहिल्यांदा लोकोमोटिव्ह या ठिकाणी भारताने निर्यात केलेला आपण पाहू शकतो. लोकोमोटिव्ह यालाच आपण रेल्वे इंजिन म्हणून पण ओळखतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले? तर महिला व बाल विकास मंत्रालयाने या ठिकाणी लॉन्च केलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ग्लोबल लायव्हिलॅबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान या ठिकाणी पटकावलंय? तर योग्य उत्तर आहे कोपेनहेगन या शहराने पहिलं स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, विशाखापट्टणम येथे योग दिन कधी किती लाख लोकांनी योग करून विश्व विक्रम केलेला आहे? बघा, योग दिनी विशाखापट्टणम या ठिकाणी एकूण 3 लाख लोकांनी एकदाच योग करून हा विश्व विक्रम केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे चंद्रबाबू नायडू यांनी. प्रश्न पुढचा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 26 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे? योग्य उत्तर आहे पाकिस्तान या देशाने. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, डिजिटल पेमेंट अवॉर्ड 2024-25 कोणाला मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे, हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, कोणत्या राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केली आहे? ते योग्य उत्तर आहे उत्तराखंड या राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली? तर लेह लडाख या ठिकाणी ही जी हायड्रोजन बस आहे देशातील पहिली हायड्रोजन बस या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आपण पाहू शकतो. कोणत्या कंपनीद्वारे ही बस सुरू करण्यात आली किंवा निर्माण करण्यात आली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला परीक्षेमध्ये, तर NTPC लिमिटेड करून ही जी काही हायड्रोजन बस आहे ती निर्माण करण्यात आलेली आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने कोठे लॉन्च केली? ते योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न पुढील आहे आपला, अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे. योग्य उत्तर आहे केरळ या राज्यातील हे अभयारण्य असलेलं पाहू शकतो. याच्यामध्ये बघा महत्त्वाचा आहे प्रश्न दुसऱ्या पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो, भारतातील बटरफ्लाय अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखलं जातं किंवा ते कोणत्या राज्यामध्ये आहे? अशा पद्धतीचे 2 ते 3 प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न पुढील आहे, कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केले आहे? ते योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे राज्य. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, विंग्स टू आवर होप बुक हे कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांचे बुक आहे. 2025 मध्ये हे बुक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनलंय? तर त्रिपुरा हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं संपूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे. एकूण साक्षरता जर आपण पाहिली तर 95.6% एवढी साक्षरता असलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, ऑटोवा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर या ठिकाणी फिनलंडने ही घोषणा केली आहे ऑटोवा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे? तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती, तर झारखंड राज्यामध्ये ही नदी असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 25 ची थीम काय आहे? तर योग्य उत्तर आहे लेट्स मूव्ह ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 ची थीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग या ठिकाणी कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, नीरज चोप्राने ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेते पदक पटकावले? ते एकूण 85.29 मीटर एवढं भालाफेक फेकून या ठिकाणी पदक या ठिकाणी प्राप्त केलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतंय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये हा जो काही
पीठ महामार्ग आहे तो होणार आहे, तो नागपूर ते गोवा दरम्यान होणार असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्तसमूहाचं नाव काय आहे? योग्य उत्तर आहे EMM निगेटिव्ह असं या ठिकाणी नाव असलेलं पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचं आहे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजनचं या ठिकाणी मुख्यालय जर तुम्हाला विचारलं तर नेदरलँड या ठिकाणी असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर ऑफ इंडिया बुक हे कोणाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते, जे की भारताचे उपराष्ट्रपती होते. सध्या उपराष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात येणार आहे, लवकरच याच्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, NAVYA उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामधून. तर या योजनेअंतर्गत 16 ते 18 वर्षावरील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना आखलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे, तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? तर योग्य उत्तर आहे साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. 2018 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी SpaceXच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे फाल्कन 9 या अवकाश यानामधून. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, नाटो शिखर परिषद 2025 कुठे पार पडली? तर नेदरलँड या देशामध्ये पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रात 26 जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो. याच दिवशी छत्रपती शाहू महाराजांची जयंतीनिमित्त हा जो न्याय दिवस आहे तो साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात लावलेल्या आणीबाणीला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर योग्य उत्तर आहे 2025 मध्ये एकूण 50 वर्ष भारतामध्ये लावल्या गेलेल्या आणीबाणीला पूर्ण झालेला आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कुठे करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे पराग जैन यांची. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश कुमार यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील क्रमांक 1चा भालाफेक पटू ठरलेला आहे? तर योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. तर बघा मित्रांनो, जेवढ्या काही जून महिन्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जुलै महिन्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या मिळेल. त्याच्यामध्ये महत्त्वाचे चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत आणि ऑगस्टचा व्हिडिओ पण तुम्हाला या ठिकाणी उद्या आपण अवेलेबल करून देणार आहोत, जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्हाला मागच्या 6 महिन्याच्या सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओज या ठिकाणी मिळून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडत असेल, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आणखीन मदत होईल, जेणेकरून आणखीन अशीच महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.